हॅलो गाईज, आज मला सुट्टी होती गोव्यामध्ये. तर गोव्यामध्ये का सुट्टी होती तर फीस्ट ऑफ फ्रान्सिस झेवियर असा एक सण असतो, तो ओल्ड गोव्याला असतो. तर आता आम्ही ओल्ड गोव्याला चाललेलो आहोत. तर तो काय सण आहे किंवा कशा पद्धतीनं म्हणजे तिथं सेलिब्रेशन केलं जातं हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर बघूया. गाईज, तुम्ही गर्दी तर बघितलीच असेल. जसं की आपल्या इकडे जत्रा भरते, सेम त्या टाईपमध्ये ओल्ड गोवामध्ये जत्रा टाईप असतं. सेम म्हणजे काहीच फरक नाही. जसं आपल्या इकडे जत्रा वगैरे असतात, जसे खेळणी किंवा जसे कपडे वगैरे विकायला असतात, सर्व त्याच पद्धतीनं असतं. जाता जाता याचं पण शूट केलं. हे नवीन होतं म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं. आणि गाईज, ऊन एवढं होतं तरी मोबाईल धरला. म्हटलं थोडंसं असा सीन घ्यावा आणि चर्चकडे निघालोच होतो. गाईज, हे तुम्ही बघू शकताय, मी चर्चच्या जवळ आलेलो आहे. आणि हे दृश्य तुम्हाला दाखवायला कसं विसरू, कारण बघायला खरंच खूप छान वाटत होतं आणि गर्दीही तेवढीच होती. गाईज, हे महाशय कोण होते हे समजलं नाही, पण खूप लोक कॅमेरा धरून त्यांच्याकडे थांबले होते. नंतर माझी इकडे एक नजर गेली. हे बघा, रायफल घेऊन थांबलेले आहेत. असं वाटत होतं की एकेकाला उडवूनच टाकतो, फक्त काय चुकीच करा. गाईज, नो एंट्री होती पुढे, पण लांबूनच मी एक व्हिडिओ घेतला. झूम करून यात मी दाखवलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. त्यामुळे लांबूनच बघितलं. एकदम त्यांचा कार्यक्रम तिथं तो चाललेला होता. नंतर पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर असा मोबाईलवर धरला आणि असाच गर 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 फिरावला. असं वाटलं की एवढ्या उन्हात म्हणजे कसं वाटतंय. आणि पुढे गेल्यानंतर एक चर्च होता, तर या चर्चची तुम्हाला खासियत पण मी सांगतो. इथेच गाईज, जे झॅवियर आहेत त्यांची बॉडी पण इथेच ठेवली जाते. म्हणजे हा चर्च नाही जो तुम्हाला दिसतो ते माझ्या पाठीमागचा आहे, पण गाईज इथे ते ठेवले जाते. दर 10 वर्षांनीच ती वरती काढली जाते. त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी बघायला होते आणि खूप लोक इथं गर्दी करतात बघण्यासाठी. गाईज, रीलमध्ये जसं मोबाईल हलवत हलवत पुढं जातात, तसं म्हटलं जरा वाईज ॲक्शन मारावी. असंच मोबाईल हलवत हलवत, जेणेकरून व्हिडिओ खूपच क्वालिटी दिसेल. त्यामुळे थोडं 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 असं करत थोडं पुढं गेलो. गाईज, चर्चच्या एंट्रीपाशी आम्ही पोचलोच होतो. तर बाहेरून म्हटलं एक लुक दाखवा. जसंही आम्ही बघा, आता इथनं आम्ही एंट्री आतमध्ये केली. आतमध्ये ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस खरंच खूप छान वाटलं. आणि खूप उंच 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 म्हणजे खूप उंचावरती त्याचं जे हे आहे, सरफेस आहे. आणि वरचं सरफेस म्हणजे ते खूपच वरती असतं. आणि आतमध्ये गेल्यावरती खरंच गाईज खूप भारी वाटलं एकदम. आणि हे जे तुम्हाला दृश्य दिसतंय तिथं बघा, लोक वगैरे फोटो वगैरे काढतात. चर्चमध्ये आलो तर म्हटलं जरा एक्सपेरिमेंट करावा. कॅमेरा ओपन केला आणि पाहिलं की कसं दिसतंय, पण छान दिसत होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. असंच मोबाईलवरती धरून जरा इकडे तिकडे पाहिलं, पण काय वाटलं नाही. व्हिडिओ काढला. आणि गाईज, मेन गोष्ट म्हणजे लास्ट पार्ट तुम्हाला दाखवायचा होता. हे मेन त्यांचं चर्च आहे. इथंच लोक बसतात आणि इथंच